97वे कुळ, सर्वांना समृद्धी, सर्वांची प्रगती आणि त्यासाठी सर्वांना न्याय, सर्वांना स्वातंत्र्य आणि सर्वांना समान संधी. नमस्कार. 97 कुळच्या 48व्या भागात आज आपलं स्वागत आहे. आज आपण थुसिडाइट्स ट्रॅप हा शब्द जो चिनी लोकांनी वापरला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प 2 आठवड्यापूर्वी चीनमध्ये गेले होते, तेव्हा शी जिनपिंग या चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी हा शब्द वापरला की अमेरिकेने थुसिडाइट्स ट्रॅपमध्ये अडकू नये. तर थुसिडाइट्स ट्रॅप म्हणजे काय थोडक्यात सांगतो. इसवी सन पूर्व 500च्या सुमारास ग्रीसमध्ये स्पार्टा नावाचं एक एक्झिस्टिंग छोटंसं एम्पायर होतं. म्हणजे ग्रीसच्या खाली एक मोठा आयलंड आहे. त्या आयलंडवरती ते लोक असायचे आणि ऍक्च्युअल जे मेनलँड ग्रीस आहे तिथे ॲथेन्स नावाची दुसरी जी जागा की ॲथेन्समध्ये सॉक्रेटिस वगैरे असे तत्व ते जन्माला आले आणि एक डेमोक्रेसी निर्माण झाली. आणि साधारणतः इसवी सन पूर्व 500 ते इसवी सन पूर्व 400 या काळामध्ये ते अथेन्स मोठं साम्राज्य व्हायला लागलं की त्यांनी अगदी इराणचा पराभव केला. त्यांनी मोठं स्वतःचं आरमार उभं केलं. तर हे जे स्पार्टा लोक होते, अथेन्सच्या पासून खाली ते जे आयलंड आहे त्याच्यावरती असणारे, ह्यांच्याकडे काय स्वतःचं काही नेव्ही वगैरे काही नव्हतं, आरमार नव्हतं स्वतःचं. पण त्यांचं स्वतःचं जी आर्मी होती ती तुफान चांगली होती. आणि त्यांना भीती वाटायला लागली की हे लोक स्वतःचं काही साम्राज्य निर्माण करतायत का आणि आपल्याला त्यातून काही ते नुकसान करतील का, अशी त्यांना भीती वाटायला लागली उगाचच. खरं सांगायचं तर ग्रीसच्या डोक्यात तसं काहीही नव्हतं, कारण ते स्पार्टा हे एक आयलंड खाली आहे, त्यांची काही हिस्टॉरिकली काही आपल्याला त्रास नाहीये, ते सुद्धा ग्रीकच लोक, फक्त म्हणजे कल्चरली सिमिलर, भाषा एक बोलणारे. त्याच्या उलट ज्यांचा पराभव नुकताच केला आहे ते पर्शियन लोक, म्हणजे ते मुस्लिम, ऍक्च्युली मुस्लिम पण नाही त्या काळामध्ये, पर्शियन म्हणजे पर्शियन, इस्लाम हा धर्मच नव्हता त्या काळात. तर ते इराणचे लोक आणि त्यांचा आपण पराभव केलाय. तसं आणि आता आपण ट्रेड करायचा आहे, आपण लोकशाही मार्गाने चालणारा आपला एक अथेन्सचं हे साम्राज्य आहे, हे त्यांच्या डोक्यात होतं. परंतु स्पार्टाच्या डोक्यात हे अशा गोष्टी आल्यामुळे त्यांनी यांच्याशी युद्ध चालू केलं आणि त्यांचा पराभव केला आणि अ, त्यांना मारून टाकलं बेसिकली, की ते, कारण स्पार्टा वॉज मिलिटरीली व्हेरी पॉवरफुल, की त्यांच्याकडे ताकद होती. अ, त्यांच्याकडे आरमार नव्हतं पण त्यांच्याकडे माणसं होती आणि ते लिटरली दॅट वॉज अन एक्झिस्टिंग डॉमिनंट पॉवर. आणि मग अथेन्सचा विनाश झाला आणि पुढचे 50-100 वर्ष अथेन्स चा काही इतका काही पुन्हा जोर नव्हता. पण झालं कसं की स्पार्टाचा सुद्धा विनाश झाला त्याच्यामध्ये, कारण त्या युद्धामध्ये दोघांचीही हानी झाली, स्पार्टा आणि अथेन्स. आणि त्याच्यातून मॅसेडोनिया म्हणून एक वरती जे राज्य आहे सध्या, ऍक्च्युली हा तो असा सध्या एक देश आहे ग्रीसच्या वरच. तर तो मॅसेडोनियाचा जो राजा होता मॅसेडोन, त्यांनी मग या दोघांवर हल्ला केला आणि त्यांनी जिंकलं. म्हणजे मग तो ग्रीकचा सम्राट बनला. त्याचाच मुलगा किंवा त्याच्या दुसरा नातू असेल म्हणजे अलेक्झांडर, त्याच्या लाईन मधला. आणि त्या मग अलेक्झांडरने राज्य केलं. सो अलेक्झांडर हा ग्रीकच आहे, फक्त मॅसेडोनियन, की म्हणजे थोडासा, जर आपण समजा आता महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांना मराठी म्हणतो, पण थोडं जळगावचा वर्सेस कोल्हापूरचा एवढाच फरक, बाकी काही असा फरक नाही. अलेक्झांडर वर्सेस अथेन्सचे लोक, सो अलेक्झांडर मॅसेडोनियाचा. परंतु हे सगळं ह्याच्यातनं म्हणजे इतिहास तज्ञ ह्याच्यातनं काय म्हणतात की जरीही एक वरती येणारी एक सत्ता असते, की अथेन्सची सत्ता ही वर येत होती, स्पार्टाची एक्झिस्टिंग होती, पण जी एक नवीन उदयास येणारी सत्ता असते, तिला बघून जुन्या सत्तेला भीती वाटायला लागते आणि त्यांच्या डोक्यात कारण नसताना संशय निर्माण होतो. त्यांच्या डोक्यात ऑलरेडी अँबिशन असते, कारण ते ऑलरेडी सत्ता त्यांच्याकडे आहे. संशय निर्माण होतो आणि त्याच्यातून मग ते चुकीचे डिसिजन्स घेऊ शकतात, की जे दोन्ही देशांना हानिकारक आहेत असं. तर ते एक्झॅक्टली दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट चायनीज प्रेसिडेंट सेड टू ट्रम्प, की तुम्ही या ट्रॅपमध्ये अडकू नका, की चीनचा उद्देश हा आमची प्रगती करणं आहे, तुमच्या वर्चस्वाला हात घालणं किंवा असं काही नाहीये. आणि हे फार समजून घेण्यासारखी गोष्ट आहे, की पहिली गोष्ट चीन त्या पोझिशनला आलेला आहे, की जिथे अमेरिकेसारखं साम्राज्य त्याला मनात शंका उत्पन्न होईल आणि मग ते घाबरतील आणि मग घाबरलेल्या स्थितीमध्ये ते काहीतरी चुकीचे डिसिजन्स घेतील, की ते तुमच्या विरुद्ध टॅरिफ लावतील किंवा ते तुमच्या विरुद्ध इतर देशांना शस्त्रे पुरवतील, की जे अमेरिका राजरोसपणे करतं, की युक्रेनला रशियाच्या विरुद्ध शस्त्र आता पुरवली जात आहेत, हो का नाही?
की तैवानला अमेरिकेचे संरक्षण आहेच आहे पहिल्यापासून, जपानला आहे. तर असं अमेरिकेने हे कधी काही लपवण्याचं त्यांनी कधी काय म्हणायचं त्याला, लपवण्याची त्यांना कधी गरजच पडली नाही, कारण अमेरिका वॉज दी पॉवर फॉर लास्ट ऑलमोस्ट 70-80 इयर्स. आणि रशियाचं मिथ हे 1960s मध्येच गळून पडलं. त्यामुळे जगात प्रॅक्टिकली स्पीकिंग अमेरिका सुपर पॉवर कमीत कमी मागची 80 वर्षे उघडपणे आहे. तर आज चीनचा उदय इतका चांगला झालेला आहे की अमेरिकेला ती भीती वाटते आणि त्यातून अमेरिका काही वागू शकते अशी आता चीनला भीती वाटते. पण आता चीन आणि अमेरिकेत फरक काय आहे की समहाव, भले त्यांचे कम्युनिस्ट लोक आहेत, भले ते भांडवलवादी नाही आहेत, भले ते लोकशाही नाही आहेत, पण समहाव चीनचे लोकांचं डोकं स्थिर आहे आणि दे कॅन थिंक थ्रू इश्यूज, दे कॅन अनालाइज देम प्रॉपरली, आणि मग ते आपला मुद्दा ते व्यवस्थित मांडू शकतात. रिॲक्शन नाही, ड्रामेबाजी नाही, टीव्हीवरती नाटक नाही, टीव्हीवरती कसलाही शो नाही, इकडे हात दाखवतोय तिकडे पाय दाखवतोय, असलं नसतं चीनचं. ते फक्त आपल्याकडे आहे आणि ते त्याबद्दल आपण जर वेळ आली तर बोलू. पण चीनचं भाग्य हे की चीन योग्य दिशेने प्रगती करतोय आणि योग्य त्या मार्गावर आहे. अमेरिका इज अ ग्रेट कंट्री, डोंट गेट मी रॉंग. अमेरिका हा एक महान देश आहे. चुका करणारे काही लोक असतात, सरकारमध्ये असतात, सरकार बाहेर असतात. तर आय होप की अमेरिका आज नाही तर उद्या योग्य पाऊल उचलेल आणि डू द राईट थिंग. आणि आय आय होप आपण सगळ्यांनी अशीच आशा केली पाहिजे की अमेरिका काय किंवा चीन काय किंवा भारत काय, ऑल ऑफ देम डू द राईट थिंग. कारण जगाचं आता भवितव्य एकच आहे की आता तंत्रज्ञानामुळे जग इतकं जवळ आलेलं आहे की आपल्या डोक्यामध्ये आपण असे विचार घालणं चुकीचं आहे की संघर्ष, दुसऱ्या देशांशी संघर्ष, दुसऱ्या लोकांशी संघर्ष, हे अतिशय चुकीचे विचार आहेत. पण चुकीचे विचार हे मात्र, पण ॲट द सेम टाईम हाही चुकीचा विचार आहे की आम्हाला संरक्षणाचीच गरज नाही. कळलं ना की आपलं अजूनही देश हे वेगळे आहेत. प्रत्येक देशामध्ये त्यांच्या देशाचं हित बघणारी एक कुटील कारस्थान करणारी एक लॉबी असते की जी देशप्रेमी असते, पण तरी ते अतिशय कुटील विचार करतात की दुसऱ्या देशांचे की नेते मारणं, दुसऱ्या देशांचे प्रगती करणारे लोक मारणं, त्यांना मागे टाकणं, त्या देशाला मागे जाईल अशा पद्धतीचे लोक तिथं नेमणं. आणि हे अमेरिका सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने करतं. आणि म्हणून अमेरिका महासत्ता आहे हे तुम्ही लक्षात घ्या. कुठलीही महासत्ताचं हेच काम चाललेलं असतं. आता प्रश्न असा आहे की काळाच्या ओघात अमेरिकेने हा पॅराडाईम सोडून दिला पाहिजे आणि एक जगाला एकत्र आणण्याच्या दिशेने पावलं उचलली पाहिजेत. पण ते तसं होताना तेवढं दिसत नाहीये, अजूनही दिसत नाहीये. तर प्रश्न असा आहे की मग भारताने याच्यातून काय बोध घेतला पाहिजे ना, की ऍक्च्युली थांबा थांबा, भारताने काय बोध घेतला पाहिजे ह्याच्या आधी अजून थोडं इराणबद्दल बोलूयात, की इराणचं आता जे काय चाललंय 1 मिनिटातच बोलूयात. की इराणबद्दल तुम्ही आता बातमी वाचत असाल की तहाची बातमी, तह करायचं चाललं आहे आणि त्यांच्यावरती काही अटी लादल्या जातील. तर खरं सांगू का, त्या कुठल्या अटी आणि काय, याला कशालाच काहीच अर्थ नाहीये. कारण इराण ऑलरेडी वॉज अ सबड्यूड. इराणने स्वतःला सबमिट केलं होतं. इराण म्हणला होता आम्ही अण्वस्त्र करणार नाही. जे काही युरेनियम करू ते आम्ही आमच्या सिव्हिलियन ऊर्जेसाठी करू. हे इराणने सगळं लिहून दिलेलं होतं. तोच तो ओबामा बरोबर तो करार सुद्धा झाला होता. तो मोडून हे सगळं युद्ध ट्रम्पनी केले. का केलंय, कसं केलंय, ते एप्स्टिनच्या साठी केलंय का, की ते एप्स्टिन विरुद्ध जे काही अमेरिकेत चाललं होतं त्याच्या विरुद्ध केलं का, क्वाईट लाईकली, हु नोज. पण जे काय व्हायचं ते झालंय. त्यामुळे आता ते युद्धाची एकदा सुरुवात झालीये तर इराणचा टोटल डिस्ट्रक्शन झाल्याशिवाय हे थांबणं मला तर अशक्य दिसतंय. की ऑल दीज वॉर पॉवर्स, जगात युद्धखोर प्रवृत्ती ज्या आहेत, युद्ध बनवणारे कारखाने आहेत आणि त्याच्यातून फायदा घेणारे लोक आहेत, मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, यांची पोटं भरल्याशिवाय तो बकासूर तो थांबणार नाही, युद्धाचा भस्मासूर थांबणार नाही. आणि कुठलंही काहीही तह वगैरे हा फार टेम्पररी असेल, की इराणचे शस्त्र काढून घेतली, ताबडतोब त्यांच्यावर बॉम्ब टाकले जातील ह्याच्याबद्दल मला तीळ मात्र शंका नाहीये. आणि इट्स रिअली सॅड, पण दॅट्स एक्झॅक्टली हाऊ इट्स गोइंग टू हॅपन. की इराणियन लोक विल बी ॲब्सोल्युटली स्टुपिड, की त्यांनी जर स्वतःची शस्त्र वगैरे सगळी काढून दिली, की जे इराकने केलं, जे लिबियाने केलं, तर आय थिंक दॅट दॅट रिअली इज स्टुपिड. तर भारताने याच्यातून काय बोध घेतला पाहिजे, की
भारताचा जसजसा उदय होतोय तसतसं तो न बघवणाऱ्या शक्ती जगात आहेत. आणि तो न बघवणाऱ्या शक्ती या म्हणजे अख्खा अमेरिका देश असायची गरज नाहीये. तर अमेरिकेचं जे जिओपॉलिटिकल केंद्र असतं, जे लोक देश चालवतात अमेरिकेचा, एक 50,000 लोक, 60,000 लोक, ज्याला आपण डीप स्टेट म्हणतो, तर त्यांच्या डोक्यात त्या प्लस बिलियनियर्स, मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर्स की ज्यांचे पोटं अवलंबून आहेत युद्धावर, आणि काही लोक म्हणजे कुठेही कार्यस्थानी असतात की त्यांना जग सरळ दिसतच नाही, त्यांना ते वाकडच दिसतं. तर हे लोक असतील किंवा युरोपमधले असतील किंवा चीनमधले असतील, पण बेसिकली भारताचा प्रगती झाली तर ज्यांना अस्थिर वाटेल ते लोक भारताविरुद्ध 100% कारवाया करणार. ते भारताविरुद्ध 100% भारताच्या ब्युरोक्रेसीला वश करणार. त्यांना आपल्याला हवं तसं त्यांच्याकडनं करून घेणार. ते भारतातल्या क्रिमिनल उद्योगपतींना पुढे आणणार. जे चांगले उद्योगपती आहेत त्यांना मागे टाकले जाणार आणि या क्रिमिनल उद्योगपतींना ते अभय पण देणार आणि ते त्यांना भारतात धार्मिक उन्माद करतील, लोकांत दुफाळी लावतील, हे सगळं करणार. आणि हे जर तुम्हाला आज भारतात घडतंय असं वाटत असेल, चुकून वाटत असेल, तर कदाचित मी म्हणतोय ते थोडं सिरियसली घ्या, की दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट्स हॅपनिंग. की भारत ही एक 2000 साली मी अमेरिकेला आलो, तेव्हापासून आजचा भारत खरंच बदललाय आणि पैशाच्या दृष्टीने चांगला बदललाय. की तेव्हापासून आजपर्यंत भारत हा 8 पट मोठा झालाय पैशाच्या बाबतीत. लोकसंख्येच्या बाबतीत 1.5 ते 2 पट झालेला आहे. सो दॅट मीन्स की ॲव्हरेज भारतीय माणसाकडे जास्त पैसा यायला लागलाय. हो का नाही? तर त्यामुळे ही भारताची जी वर येणारी शक्ती आहे, तिला एक थांबवणारी दुसरी शक्ती बाहेरून भारताच्या विरुद्ध ऑलरेडी काम करते आहे. हे माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळे प्रत्येक भारतीय माणसाने आणि विशेषतः मराठी माणसांनी जागरूक व्हायला हवं आणि आपल्या देशाविरुद्ध कारवाया थांबवणं हे आपलं काम आहे. आणि आपला देश इतर देशांबरोबर कसा मैत्रीपूर्ण राहील, आपण कसं व्यापार आणि उद्योग आणि ज्ञान आणि शिक्षण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कसं सुरक्षित आपला देश पहिला ठेवला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर ज्ञान, शिक्षण ह्याच्यातून संपत्ती निर्माण केली पाहिजे. इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले पाहिजेत. पण ॲट द सेम टाईम संपूर्ण जग पूर्ण उद्ध्वस्त करता येईल इतकी शस्त्र भारताकडे असली पाहिजेत. कारण ह्या शक्ती ज्या आहेत, ते तुमच्याकडे करकसून अगदी अण्वस्त्र तुम्ही भरली नाहीत. तुमच्याकडे डिलिव्हरी सिस्टम नसतील, आता नवीन एआयचं युग येते, त्याच्यात जे कुठले ड्रोन्स असतील ते जर तुमच्याकडे नसतील, तुम्हाला सगळे बुलेट्स तयार करता येत नाहीत आपल्याला. कारण हे भारतातली ही जी कारकून व्यवस्था इंग्रजांनी निर्माण केलेली आहे, त्याला मी ब्राह्मण बनिया राज म्हणतो, ब्राह्मण बनिया सिस्टम म्हणतो. ह्या सिस्टमने भारताला पूर्ण क्षत्रिय वृत्ती मारून टाकलेली आहे, की राज्य कसं चालवायचं, हो का नाही? की शर्थीने राज्य चालवायचं, हुशारीने राज्य चालवायचं, न्यायबुद्धीने राज्य चालवायचं, हे आपल्याकडे पूर्ण निघून गेलंय. एकमेव राज्य, महाराष्ट्र राज्य आपण तसं चालवलं म्हणून ते तसं चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. तर हे सगळ्यात पहिलं मराठी माणसांची जबाबदारी आहे, की या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, की चीनने हे जे काही रिफर केलं ग्रीक त्या माणसाचं पॅराडॉक्स किंवा पॅराडॉक्स म्हणा किंवा त्याचा तो ट्रॅप आपण भारत त्या ट्रॅपमध्ये ऑलरेडी अडकतो आहे, अडकलेला आहे. त्यातनं त्याला बाहेर काढण्यासाठी काय करायला पाहिजे ह्याचा विचार करा. आणि माझ्या दृष्टीने मी थोडक्यात सांगितलं, की ते बाहेर काढण्यासाठी मराठी माणसांनी फक्त शिक्षण, ज्ञान आणि उद्योग ह्याच्यात आता क्रांती केली पाहिजे. संपूर्ण भारतभर ती क्रांती पसरवली पाहिजे. कारण ह्या परकीय शक्तींचा समहाव विळखा आपल्या ब्युरोक्रेसीच्या थ्रू आणि त्या हिंदुत्वाच्या थ्रू भारतावर तो ऑलरेडी बसलेला आहे. आणि क्रिमिनल लोक आता श्रीमंत होत आहेत. गुंडमवाली लोक आता राज्यकारभाराच्या गोष्टी करतायत. ते राज्यकारभार करत नाहीयेत, ते राज्यकारभाराच्या गोष्टी करतायत. आणि तुम्हाला लिंक्डइनवर आणि फेसबुकवर आणि इंस्टाग्राम आणि मीडियामध्ये ते तत्वज्ञान पाजळतात, पण बेसिकली पाठीमागे ते देश लुटत आहेत, असं मला वाटतं. तेव्हा लक्षात घ्या, की त्या ट्रॅपमध्ये भारत ऑलरेडी अडकलेला आहे आणि त्याला बाहेर आपण काढायला हवं. ठीक आहे, आज इतकंच. आय होप यू लाईक इट. काही प्रश्न असतील जरूर विचारा आणि आय वुड लव्ह टू टॉक अबाउट इट. थँक यू.